नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. आज राहुल गांधी जेव्हा परीक्षा सुधार बिल्लावरच्या जे अमेंडमेंटवर बोलायला सुरू केलं, त्यानंतर अक्षरशः पार्लमेंट भाजपवाल्यांनी किंवा सत्ता पक्षांनी डोक्यावर घेतली आणि इतका मजेशीर इन्सिडेंट होता की कित्येक वेळा मला ती एक गोष्ट आठवली, किस्सा सांगितला होता. राहत इंदोरी फार मोठे शायर, त्याचा स्वर्गवास झाला. त्यांनी एक किस्सा सांगितला होता की आणीबाणीच्या काळात त्यांनी एक शेर, मुशायरामध्ये शेर शायरी करत असताना एक शेर सांगितला आणि त्यात होतं की सरकार चोर है. लगेच त्यांच्या त्या सरकार चोर आहे या वक्तव्यावर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आणि पोलीसवाले त्यांना विचारत होते की सरकार चोर है ऐसा आपने बोला. तर ते म्हणाले की हा, मी सांगितलं सरकार चोर आहे साहेब, पण कुठल्या देशाचंही मी बोललो नाही. बांगलादेश, पाकिस्तान, लंका, बहुतेक यांचं बोललो असेल. तर पोलीस म्हणाले, अरे आम्हाला मूर्ख समजता का? आम्हाला माहित नाही कुठलं सरकार चोर आहे आणि तुम्ही कोणाला बोलला. आणि त्या किस्स्यानंतर सगळे हसायला लागले. तसंच काहीतरी पार्लमेंटमध्ये आज झालं. पार्लमेंटमध्ये बिलावर बोलताना लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी म्हणाले की मला कळत नव्हतं की मी भाषण कुठनं सुरू करू, पण मग मी शेवटी विचार केला की हे विद्यार्थ्यांशीच निगडीत असल्यामुळे विद्यार्थ्यांवरच आपण बोलूया. तर माझ्या विद्यार्थ्यांसोबत जे इंटरॅक्शन झालं, जे माझे कार्यक्रम सुरू होते, ते एका कार्यक्रमात एक मुलगी मला भेटली. तिच्या त्या टी शर्टवर ट्रुथ लिहिलं होतं की सत्य, आम्ही सत्य आहोत. आणि मग ती म्हणाली की आम्ही स्टुडंट्स आहोत आणि प्रत्येकाने स्टुडंट असायला हवं, कारण स्टुडंट हा नेहमी सत्य असतो, तो शिकत असतो. पुढे ती म्हणाली मुलगी की माझे वडील पण स्टुडंट आहेत. या जगात सगळे स्टुडंट आहेत, एकच कॅटेगरी आहे, कारण माणूस निरंतर शिकतो, शिकतच असतो. जो शिकत नाही तो तिथे संपतो. मग राहुल गांधींनी विचारलं, मग सगळे स्टुडंट आहे की एक कॅटेगरी अजून आहे? म्हणे आहे ना, देशात या जगात काही स्टुडंट्स आहेत आणि कोणी काही नाही आहे. तर ते नाही आहेत ते कोण? तर ते म्हणे एडियट आहेत, म्हणजे मूर्ख आहेत. आणि म्हणे ते एडियट्स आहेत कारण त्यांना वाटतं की त्यांना सगळं आतमधनच कळतं, स्वशिक्षितच होतात ते, आणि ते आपल्याला खूप येतं हे दाखवण्यासाठी मोठमोठे लार्जर दॅन लाईफ आपले आभार निर्माण करतं, मोठमोठे इव्हेंट निर्माण करतं, खोटं बोलायला लागतं, कारण त्यांना दाखवायचं असतं की आपल्याला सगळं काही येतं आणि शिकण्याची इच्छा नसते. स्वतःच दुसऱ्यांवर लादायला सुरू करतात. एक तानाशाही प्रवृत्ती त्यांची निर्माण होते. तर ते एडिएट्स, मूर्ख आहेत. बाकी मूर्ख आणि शहाणे म्हणण्यापेक्षा मूर्ख आणि विद्यार्थी, जो आयुष्यभर विद्यार्थी असतो. तर राहुल गांधी म्हणाले, पण तिसरी पण एक कॅटेगरी आहे. म्हणे कुठली सर? दोनच ना, एक तर विद्यार्थी नाहीतर मूर्ख. म्हणे नाही, अंधभक्त आहेत ते. हो, ते फार मोठी कॅटेगरी आहे म्हणे. ते या मूर्खांना देवता मानतायत. या एडियट्सला जो गॉड मानतो आपला, तो अंधभक्त, आणि तो अतिशय रिस्की, म्हणजे अतिशय डेंजरस. स्वतःला अहंकार असणारा माणूस, स्वतःला सगळं सर्वश्रेष्ठ मानणारा माणूस सुद्धा कधी रिअलाइज करून पुन्हा शिकायला लागतो तर तो विद्यार्थी होऊ शकतो. एखादा विद्यार्थ्याला अहंकार झाला तर तो एडियट होऊ शकतो. पण अंधभक्तच राहतो. त्याला फक्त एक देव पाहिजे असतो, मूर्ख एडियट पाहिजे असतो त्याला एक, आणि तो एडियटलाच तो देव मानतो आणि त्याचप्रमाणे पूजा करायला लागतो. आणि मग मला कळलं की जेव्हा मोहन भागवत असं म्हणाले की सगळ्या मस्जिदीमध्ये मंदिर शोधू नका, तर तेच अंधभक्त मोहन भागवतना घरी पाठवा म्हणून बोलत होते. की म्हातारा झाला, काही करायला लागला,
मुसलमानांसोबत भेटला, पाकिस्तानी झाला, याला वापस पाठवा, याला रिटायर्ड करा. जे अंधभक्त त्यांच्या एका शब्दाखातीर काही करायला तयार होते, ते अंधभक्त सुद्धा मोहन भागवतना अपोज करत होते. कारण त्यांना मोहन भागवत मध्ये एक विद्यार्थी दिसत होता आणि त्यांना एक एडियट पाहिजे होता ज्याला ते देव मानतात. पण हे जेव्हा व्याख्या राहुल गांधी करत असताना जसं एडियट म्हणाले तसं पूर्ण सत्ता पक्ष उभा राहिला. अनपार्लिमेंटरी शब्द आहे, कशाला बोलला, नाही म्हणायचं ते. तो म्हणाला, अरे बाबा मी तुम्हाला नाही म्हणत, पण पार्लमेंट चालू दिली, राहुल गांधींना बोलू दिलं. एडिएट काढून टाका, एडिएट काढून टाका, कामकाजातून शब्द काढून टाका, अनपार्लमेंटरी आहे. कारण सगळ्यांनाच कळलं की ते एडिएट आहेत आणि काही तर घनघोर अंधभक्त आहेत बसलेले. त्यामुळं स्वतःची आयडेंटिटी लोकांसमोर जेव्हा राहुलनी आणली हे पाहिलं तर राहुलला बोलूच द्यायचं. बिलावर बोला, अरे बिल ज्यांच्यासाठी पहिले त्यांना तर बोलूया, त्यांच्याबद्दल तर बोलूया. बिल येतील जातील, हे बिल म्हणजे मूर्खपणा होतं. 2024 मध्ये पंतप्रधानांनी हेच सांगितलं होतं की असा या बिलामध्ये अशा अमेंडमेंट केलेले आहेत की आता आयुष्यात पेपर लीक होणार नाही. पुन्हा 26ला झालं, पुन्हा याच्यात अमेंडमेंट केलं. कायदा बनवण्याने पेपर लीक थांबणार नाही, सिस्टम बदलली पाहिजे. सगळे पेपर माफिया, सगळे ऍडमिशन भ्रष्टाचारी माफिया, ऍडमिशन करणारे, हे सगळे कोण आहेत? सगळे तर भाजपही निघतायत. आता महाराष्ट्रात काहीतरी शिक्षक घोटाळा झाला मोठा जळगावमध्ये, तिथे ज्याला पकडला गेलं किंगपिन तोही भाजपाई. आणि काही पकडल्या गेलेले लोक जेव्हा जेलमधनं सुटतात तेव्हा त्याला भाजपा प्रवेश देतं. त्यामुळे यांना मिरची लागली. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांनी पुन्हा आवाहन केलंय की सरकारने जे आम्हाला प्रॉमिसेस केले ते पूर्ण करावे. तुम्ही जर अजून विद्यार्थ्यांना प्रताडणा करत असाल तर मग आम्हाला पुन्हा यावं लागेल. विद्यार्थ्यांचा राग शमला नाही आहे. झेन झी नंतर झेन अल्ट्रा उभे राहिले. एका ठिकाणी शाळेमध्ये शिक्षक नव्हते राजस्थानमध्ये, तर शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन रोड जाम केले आणि शाळेला कुलप ठोकलीत. तो जनरेशन अल्फा होतं, झेन अल्फा. एका ठिकाणी एका प्रिन्सिपलनी एका मुलीची छेड काढली तर पूर्ण स्कूल त्या मुलीच्या सोबत गेलं आणि तिला ठोकलं त्या प्रिन्सिपलला. अल्फा. टॉयलेटला दरवाजे नाही म्हणून विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अल्फा. तिकडे यांची प्रेरणा घेऊन शेतकरी आज भोपाळमध्ये असे जाम करून टाकलं, कुठलाही टेलिव्हिजन चॅनल दाखवत नाही. लोकांना कळलं डर के आगे जीत है. त्यामुळे आणि दुसरी जो सर्वात जास्त सरकार फसलं जेव्हा राहुल गांधींनी म्हटलं की हा गोळ्या मारण्याचा आदेश काय गृहमंत्र्यांनी दिला का? गृहमंत्री हाऊसमध्ये काय येत नाही का, घाबरतायत? तर सगळा भाजपाचे मोठमोठे मंत्री सांगायला लागले की लीडर ऑफ ऑपोजिशन इतका मूर्ख आहे की त्याला कळत नाही. अरे मंत्री कधी गोळ्या चालवण्याची ऑर्डर देत नाही, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट तो ऑर्डर देतो. तर मग आज तुम्हाला हे कळलं, ज्ञान प्राप्त झालं. इतके 20 वर्ष तुम्ही त्या मुलांसिंगला शिव्या घालत होत्या की त्यांनी कार सेवकावर गोळ्या चालवल्या. काय मुलांसिंगने ऑर्डर दिली होती का की मॅजिस्ट्रेटने ऑर्डर दिली होती? म्हणजे आणीबाणीसाठी इंदिरा गांधीला शिवाय घालतात. आणीबाणीचं ऑर्डर कोणी साईन केली होती? राष्ट्रपतींनी केली होती, इंदिरा गांधींनी नव्हती केली. पण अशा पळवाटा शोधून तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी पासून दूर जात नाही. मॅजिस्ट्रेटने जरी ऑर्डर दिली असली तरी मुख्यमंत्री असल्यामुळे तो मुलायम सिंगचीच जबाबदारी मानतो आम्ही. तसंच या मुलांवर झालेल्या अत्याचारामध्ये गृहमंत्री म्हणून अमित शहाची जबाबदारी असणार. महाराष्ट्रात जे झालं त्याला देवेंद्र फडणवीस जिम्मेदार असणार. 50 ग्रॅम पुढे ठेवतो तुमच्या पॉकेटमध्ये आयुष्य बर्बाद करतो हे जे पोलिसांनी म्हटलं ते देवेंद्र फडणवीसांनी नाही म्हटलं. पण देवेंद्र फडणवीस त्यांचा मुखिया असल्यामुळं ते त्यांच्यावरच येतं. उगाच नाही का तुम्ही
सारखं सारखं राहुल गांधींनी राजीनामा द्यावा, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणून ओरडत होते. सगळ्या गोंधळ का पंतप्रधान करत होते. विरोधी पक्षात असताना दुसऱ्यांना शिव्या घालणं फार सोपं, स्वतः सत्तेत असल्यावर सोसायची ताकद पाहिजे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.